प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी 9:30 वाजता नाशिकमधील मेहर सिग्नल CBS येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, वंचित कष्टकरी, विधवा, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन मिळावी, कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी 7 दिवस आमरण उपोषण आणि 150 किलोमीटरची पायी यात्रा करून शासनाचे लक्ष वेधले होते, तरीही सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसल्यानं अखेर रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय। प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भंडागे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत त्वरित राजीनामा देण्याची मागणी केली। शासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य व दिव्यांग जनतेवर अन्याय होत असून हे आंदोलन केवळ सुरुवात आहे। पुढील काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख अनिल भंडागे यांनी अधिक माहिती दिली आहे। आपण आंदोलन करतायत, रास्ता रोको केला, पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले। खरं तर सातत्याने बच्चू कडू साहेब कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे। त्यांनी 7 दिवस आमरण उपोषण केलं, 7 दिवस त्यांनी 150 किलोमीटर पायी यात्रा काढली। मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने रस्ता रोको केला आहे। सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे, जे खरं तर आपल्या नाशिकचेच आहे, यांना लाज वाटायला पाहिजे। सभागृहामध्ये हे रम्मी खेळतात। इथं शेतकरी दरवेळी म्हणजे रोज 2 शेतकरी आत्महत्या करताय, मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही। आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने आजच्याच राजीनामा द्यावा, सरकारला आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, कोरा करा, कोरा करा। फडणवीस साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर 3 वेळा बोलले, मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे। सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही रस्ता रोको करतोय।